रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली पोलिसांची कारवाई. 3.5 लाखांचा विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन जप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलिसांनी अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका युवकावर कारवाई करत तब्बल 3,65,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोडोली ते बोरपाडळे मार्गावरील नृसिंह ओढ्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष दिनकर पाटील व 31 राहणार कोळणगाव तालुका शेववाडी यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी अल्टो 800 MH16 DC 4773 या वाहनातून विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये रॉयल स्टॅग, अंबर फाईन विस्की, अल्फा ब्लू रम, पॅशन होडका, मुंबई माल्ट विस्की, ब्लॅक सिलेक्ट विस्की आणि बॅकपायपर डिलक्स विस्की अशा विविध मद्य ब्रँडच्या एकूण 428 बाटल्यांचा समावेश असून त्यांची किंमत 65,450 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 3 लाख रुपये किमतीची अल्टो कारही जप्त करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ.इ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 3,65,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.